या मॅचचा बॉल पाहिले तर डॉट येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पलकावरती धावा 2 आहेत. रेणुका देवी काळगाव टीम आतापर्यंत चांगली गोलंदाजी चालू आहे सनीच्या माध्यमातून. आणखी एक चांगला चेंडू, प्रचंड वेग आहे, वेगानं हाताळलाय. या गोलंदाजाकडे वेग आहे, अचूकता आहे, टप्पा आहे, सगळं काही अप्रतिम आहे. गोलंदाजीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यात. पाटणच्या आयकॉनला शांत ठेवलंय. आडव्या पॅटनं फटका तर खेळलाय. यावेळेस धावा 6 मिळतील. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये डीके स्पोर्ट्स पाटील आवाड या टीमचा ऋषी पाटीलनं सांगितलं मी किती वेळ शांत बसणार आहे आणि शांत बसायला भाऊ मी काय संत नाहीये हे सांगितलंय. बॉलचा खेळ पूर्ण झाला. 5 पलकावरती धाबा 8 पाहायला मिळत आहेत. एक लास्ट बॉल पहिल्या ओव्हरचा. बॉस चषक प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिवा जाधव बॉस संस्थापक अध्यक्ष यांचाच वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. यावेळेचा चेंडू शेवटच्या बॉलवरती. हे उत्तर होतं आधीच्या बॉलवरचं. 1 रन मिळाली आहे. दुसरीसाठी धावणार आहेत का? एकाच रनवरती थांबवलंय. एका बाजूला आपण पाहिलं तर मुकादम त्यांच्याकडे एक वेगळा अनुभव आहे क्रिकेटचा. गेल्या संडेला त्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहिली, मुकादम चषक. बॉस चषक म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धाबा धाव पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद टीम आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीमचा सनीचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अमोल आला आता ओव्हर क्रमांक 2 घेऊन बॉलिंग साठी सज्ज होईल. ओहो, ओव्हर क्रमांक 2 चा पहिला चेंडू ऋषीला शांत ठेवलंय. बॅटर होईल गॉन. ऋषी पाटील बॅक टू द डकआउट. जावं लागेल माघारी. डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद या टीमला पहिला धक्का ऋषी पाटीलच्या स्वरूपामध्ये. रोमांचक मॅच बॉस चषक मध्ये चालू आहे. कोण कोणाला कमी नाहीये हेही तुम्हाला पाहायला मिळेल. निघेल पुढचा बॉल घेऊन. चेंडू खेळलाय. अक्षय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. थांबवलंय. अक्षयला माघारी जावं लागेल. या मॅच मध्ये अक्षय करतोय चुकी. बॅटर गॉन होईल. तर या मॅच मध्ये आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 2 डीके स्पोर्ट्सला लागतोय. माघारी तंबूच्या आश्रयामध्ये परतावं लागेल. अमोलचंही कौतुक करावं लागेल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो गोलंदाज येतोय तो डीके स्पोर्ट्स या टीमचं डोकंदुखी वाढवतोय. पण आता पाहिलं तर या मॅच मध्ये मुकादम स्ट्राईक एंडला खेळी करतील. त्यांच्याकडे देखील आहे स्ट्रॅटर्जी. बॅटिंगला कोण आलं आता? दुर्गेश आलाय नवीन बॅटर. यावेळेचा बॉल मुकादम आडव्या बॅटनं खेळलाय. 1च रन मिळेल. टीमच्या टोटल मध्ये आम्ही 1 धाव ऍड करेल. धावा
याबेचा चेंडू मुकादम सरळ बॅटने खेळलाय. एक धाव मिळणार आहे. दुसरीसाठी कॉल दिलाय का? आता या मॅच मध्ये दुर्गेश ट्रायकेनला बॅटिंग करेल हेही नाव चर्चेमध्ये आहे डीके स्पोर्ट्स या टीम कडून. डीके स्पोर्ट्सला एक वेगळी ओळख देणारा म्हणजे फिल्डिंगच्या बाबतीमध्ये या खेळाडूची खूप चर्चा केली जाते. पटका खेळलाय दुर्गेशनं, लॉफ्ट केलाय आडव्या पॅटनं, सीमा पार होईल. या बॉलवरती धावा 6 येतील. मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटीलचा आवाज पोहोचला. या ओव्हर मध्ये 2 येऊ देत. 1 आलाय, आणखीन 1 मारावा लागेल. 1.5 चा खेळ पूर्ण. 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीम गोलंदाजी करतीये. आतापर्यंत धावा थांबवल्यात. रबर बॉल आहे. आता आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 45 ते 50 पर्यंत पोहोचावं लागेल. चांगला चेंडू पायावरती आदळणारा. एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या अखेरीमध्ये 19 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेवटचे 6 चेंडू 17 ते 18 धावा गोळा करावा लागतील बॅटिंग करणाऱ्या डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद या टीमला. ओव्हरचा खेळ संपला. 19 धावा. ताबेचा चेंडू थोडा बाहेर राहिलाय. वाईट +1 म्हणजे 2 धावा आमच्यापर्यंत कळवलंय. या 2 धावा मी ऍड करेन. 21 धावा पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये अर्जुनची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. याबेचा चेंडू गोलंदाजी चालू आहे. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून दुर्गेशनं. आता आम्ही चेक करणार आहोत. आताचा बॉल वाईट आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. बाईटची 1 रन टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत. धाव संख्या पहिली तर आता जाऊन पोहोचेल. 22 चा आकडा गाठेल. 22 22 रन. 1 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 5 बॉल बाकी आहेत. खेळलाय. याबेचा चेंडू वेगानं हाताळलाय. टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी सध्या चालू आहे.
आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2.3 म्हणजे 23 धावा फलकावरती आहे डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद टीम. आतापर्यंत 23 वरती जाऊन पोहोचली आहे. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स काळगाव टीमची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची. नो बॉल येताना पाहायला मिळतोय. एक धाव टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करणार आहोत आणि एका धाबेने पलक पुढे सरकेल. 25 धाबा 2 लॉस. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. आतापर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. रेणुकादेवी स्पोर्ट्स काळगाव टीम स्पीड अप घ्या. गोलंदाज बॉलर निघालाय पुढचा बॉल घेऊन. या बाईचा बॉल थोडा बाहेर राहिलाय. वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आलाय म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आम्ही एक धाब ऍड करतोय. 26 धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. कशा पद्धतीने ही मॅच बनवली जाईल हेही पाहावं लागेल. बॉलर सज्ज होईल आता पुढचा बॉल घेऊन. बॉलर निघालाय. याबेचा चेंडू पुन्हा बाहेर राहिलाय. व्हाईट +1 म्हणजे 2 धाबा या बॉल वरती आम्ही ऍड करतोय. थोडा बाहेर राहिलाय. व्हाईट बॉल व्हाईट +1 म्हणजे अजून 2 धाबा या मॅच मध्ये. पाहिलं तर डीके स्पोर्ट्स पाटीलाबाद टीम साठी एक चांगली गोष्ट, एक चांगला धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत अजून 2 बॉल बाकी आहेत. पुढच्या 2 बॉल मध्ये धावा येऊ शकतात. विकेटचं पतन होईल. नवीन बॅटर या लगेच. तुम्हाला देखील आम्ही विनंती करतोय. 5 बॉलचा खेळ पूर्ण झाला. 1 बॉल बाकी आहे. लास्ट बॉल. मुकादम यांना एक शेवटचा बॉल मारावा लागेल. 30 रन डीके स्पोर्ट्स टीम कडून. 1 आला तर धावसंख्या होईल. या बॅटचा चेंडू. 1 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 धाव केली जाईल कंप्लीट. 31 धाबा जिंकण्यासाठी 32 करायचे आहेत. 32 कराव्या लागतील. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स काळगाव टीमला डीके स्पोर्ट्स पाटीलाबादला थांबवायचे आहेत. 32 धाबा. चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. मैदान खाली करा. दोन्ही टीमला मी विनंती करतोय. क्रिकेट आम्हाला भेट लावून सोडणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. आम्हाला नाद नाही तर आम्हाला बेड आहे क्रिकेटचे. अगदी पाहिलं तर कोणाला प्रेमाची नशा, कोणाला क्रिकेटची नशा, कोणाला कबड्डीची नशा, कोणाला बैलगाडा शर्यतीची नशा. आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. आम्हाला क्रिकेटची नशा आहे. कोणी सिनेमा बघायला जातं, कोणी ऑर्केस्ट्रा बघायला जातं. आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. आम्ही शनिवार रविवार आले की मैदानामध्ये क्रिकेट बघायला जातो. हे आमचं वेड आहे. म्हणजे आम्हाला प्रत्येकाच्या मनावरती राज्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. आपण पाहिलं तर हाच खेळ 3 दिवस केला जाईल. काल 21 तारीख, आज 22 आणि उद्या 23. 3 दिवसीय स्पर्धा. सन्माननीय आदरणीय शिबा जाधव बॉस, संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या वाढदिवसानिमित्त बॉस चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स काळगाव संघ तुमचंही कौतुक करावं लागेल. 31 धाबा. पुढच्या टीमला
32 करायचेत. डीके स्पोर्ट्स पाटील आबाड या टीमला थांबवावे लागतील. चला लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या डीके स्पोर्ट्स टीम. बॅटिंग करणारी टीम 12th मॅन. एका बाजूला प्रमोद आलाय बॅटिंग साठी, दुसऱ्या बाजूला अरुण आलाय या टीम कडून. एबन जोडीत दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील. बॉलिंग साठी पहिला चेंडू ऋषीचा. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीम एका बाजूला, डीके स्पोर्ट्स फिल्डिंग करतीये. या मॅचचा चेंडू स्क्वेअर कटचा खेळलाय. या बॉलवरती धाबा किती मिळणार आहेत? एक मिळाली आहे. चांगली फिल्डिंग. एकाच रनवरती थांबावं लागेल. म्हणजे अमित दादा या मॅच मध्ये जरी 32 धाबा असल्या ना तरी फिल्डिंग करणारी टीम डीके स्पोर्ट्स पाटील आबाड या टीम कडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे. डीके स्पोर्ट्सची चर्चा आहे. या मॅचचा चेंडू हवेमध्ये खेळलाय, अंतर गाठले, सीमा पार होईल. 6 धावा देऊन जातोय. आपण पाहिलं तर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीम साठी 6 धावेसाठी आलाय षटकार. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 7 वरती. 7 धाबा तुम्हाला पाहायला मिळत आहे. अरुणच्या बॅट मधून 6 धावेसाठी आला एक. या बेस पाहिलं तर एक तेरी एक मेरी हे उत्तर होता आधीच्या बॉलवरचं. स्टंप गुल केल्यात, विकेटचं पतन. बॅटर गॉन. अरुणला माघारी पाठवलंय, जावं लागेल माघारी. या मॅच मध्ये पाहिलं तर चांगली कामगिरी चालू आहे. चौदा बॉल मध्ये 25 करायचे आहेत. सॅम बॅटिंग साठी आलाय.
खाली राहिलाय. क्रिकेटमध्ये जमिनी लगत जाणाऱ्या बॉलला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. त्याच पद्धतीचा बॉल हाताला जातोय. चांगली गोलंदाजी. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय म्हणजे टीमच्या टोटल मध्ये आणखीन एक धाव. आठ धावा. वाईट साठी आम्ही चेक करणार आहोत. आत्ताचा बॉल वाईट आहे. वाईट बॉलची एक धाव आम्ही ऍड करणार आहोत टीमच्या टोटल मध्ये. विद्युत नागमा सरांचा एक चांगला डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. सतत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन साठी सहकार्य करणारे. ऋषीचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. फिल्डर येतील. कॅच पकडली जाईल का? होय, कॅच पकडली आहे. विकेटचं पतन होईल. या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरचा संपला खेळ. फलकावरती धाबा 8 तुम्हाला पाहायला मिळतात. एक ओव्हरच्या अखेरीस 8 रन. नवीन बॅटर या लगेच. येणारे 12 बॉल 24 धाब्याची गरज आहे. दुर्गेशकडे सध्या चेंडू सोपवला जातोय. दुर्गेश म्हटलं तर एक महत्वाचा गोलंदाज या टीमचा डीके स्पोर्ट्स. पहिला चेंडू दुर्गेशनं फिरवल्यानंतर डायरेक्ट स्टंप गुल केले जातात. विकेटचं पतन होईल. या मॅच मध्ये मुक्कादम यांच्या तोंडावरची स्माइल सर्व काही सांगून जाईल. बा मुक्कादम आपण पाहिलं तर ऍक्शन करतायत. कुठे पडला चेंडू, कुठून कुठे फिरला ते सांगितलंय. वा, विकेटचं पतन. आता 11 बॉल मध्ये 24 धाबा करायचे आहेत. आम्ही दादा मी मगाशी चर्चा केली की फिल्डिंग करणाऱ्या टीम कडे बॉलिंग लाईनअप चांगला आहे. त्यामुळे मॅच कोण घेऊन जाईल हे सांगता येत नाहीये. आता प्रेक्षक राजा बोलत असेल धाबा कमी आहेत, पण जरी धाबा कमी असल्या तरी डीके स्पोर्ट्स या टीम कडे बॉलिंग लाईनअप आहे चांगला. त्यामुळे मॅच कोणत्या बाजूने जाईल हे सांगता येत नाहीये. या मॅच मध्ये पाहिलं तर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीमला धाबा कराव्या लागतील. मेहनतीनं जिद्द चिकाटी कौशल्य दाखवावं लागेल. कारण पहिलं तर बॉलिंग लाईनअप चांगला या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला चेंडू. या बॉलवरती एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. एक धाव इम्पॉर्टंट ठरणार आहे. थांबवाव्या लागतील धाबा या मॅच मध्ये. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 2 बॉल मध्ये दुर्गेशनं 1 रन खर्च केली आहे. 1 विकेट देखील घेतली आहे. 2 बॉलचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. फलकावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील. 9 3 लॉस 9 धाबा. चांगली कामगिरी बॉस चषक मध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. डीके स्पोर्ट्स या टीम कडून रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीमला सिद्ध करावे लागेल. आणखी एक चांगला चेंडू. कॅल्क्युलेशन क्रिकेट चालू आहे. बोलत असतील सिंगल डबल येऊ देत. धाबा येत आहेत हे महत्वाचं आहे. डी मध्ये 1 धाव या बॉलवरती आम्ही ऍड करतोय. 10 रन दुहेरी आकड्यामध्ये धाव संख्या. येणारे बॉल 9 आहेत. 22 करायचे आहेत. एका दुसरा चांगला फटका आला तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम थोड्याशा जोश मध्ये येईल. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासालेल्या घराच्या विटा पण सोडत नाहीत. यावेळचा चेंडू हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव यावी सही ऍड केली जाईल. 8 मध्ये गरज आहे आता जिंकण्यासाठी 21 धाबा करायचे आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर सनी आहे. सनीला एक चांगला फटका खेळावा लागेल. तर 6 मध्ये 15 ते 14 धाबा असल्या तर मॅच बनू शकते, असे बोलायला हरकत नाहीये.
डीके स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. टप्पा चांगला राहिलाय. वर्गातील गप्पा क्रिकेट मधला टप्पा हा कधी इम्पॉर्टंट ठरलाय, कधी महत्वाचा ठरलाय. चांगली मॅच. या मॅचचा चेंडू स्क्वेअरकट पुन्हा खेळला. एक धाव मिळाली. दुसरी साठी धावणार आहेत का? स्वतः नितीन कदम आलेत. त्यांच्याकडे एक वेगळा अनुभव आहे. या बेस पहिलं तर एकच धाव मिळेल टीमच्या टोटल मध्ये. 7 बॉल येणारे आहेत. जिंकण्यासाठी धाबा आता करायचे 20 रनची गरज. मॅच कशा पद्धतीने खेळली जाईल हेही पाहावं लागेल. सहज काहीच मिळत नसतं. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष तुम्ही पाहताय डीके स्पोर्ट्स पाटील आबाड या टीमच्या माध्यमातून. आता या मॅचची कहाणी. वा वा वा. गोलंदाज आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल दुर्गेशने गोलंदाजी हाताळली आहे. ती अप्रतिमच राहिली आहे. ओव्हर क्रमांक 2 फक्त धावा खर्च केल्या या गोलंदाजांना आपण पाहिलं तर 4 विकेट घेतली आहे. 1 तुझंही कौतुक करावं लागेल. येणारे 6 बॉल आता करायचे आहेत 20. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीमला आतापर्यंत काळगाव टीम पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. मॅच थोडीशी अवघड आहे. अवघड मॅच. त्यावेळेस बोललो मॅच कशा पद्धतीने बनवली जाईल. बॅटिंग करणारी टीम आयुष्यात कधी उद्ध्वस्त होऊ नका, कारण लोक डासालेल्या घराच्या मिठा सोडत नाहीत. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं कौतुक करावं लागेल. थोडा संयम ठेवा भाऊ, थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार कधी होणार नाही. हाल होतील पण हार कधी होणार नाही. हे दृश्य तुम्हाला पाहायला मिळतंय. हाल चालू आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीमचे पण हार होणार नाहीये हे त्यांनी सांगितलंय. पण हे क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. 2 चांगले फटके आले तर मॅच बनेल. सतीश यांचा पहिला चेंडू आडव्या बॅटने केलाय. फिल्डर येणार आहेत. एकच धाव मिळाली. दुसरी साठी धावतायत वेगानं. तोपर्यंत काय होईल? डेंजर झोन. आताच्या बॉल वरती धावा. टीमच्या टोटल मध्ये 3 रन ऍड करणार आहोत. 2+1 म्हणजे 3 रन. मॅचची कहाणी. 5 बॉल 17ची गरज. 5 बॉल मध्ये 17 करायचे आहेत जिंकण्यासाठी. फटका खेळला. यावेळेस अंतर पार करणार आहे का? यावेळेस अंतर पार केलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडं 6 धावा या बॉल वरती मिळून जातील. वा. आता या मॅच मध्ये पाहिलं तर बॅटिंग करत असताना सरीने देखील सुरुवात केली आहे. मी कधी स्वतःला समजत नाही कमी, कारण मी मैदानाच्या आतमध्ये घालू शकतो धुमाकूळ, हेही सांगितलंय. 4 बॉल 11ची मॅच. रोमांचक सामना, खतरनाक मॅच तुमच्या समोर चालू आहे. मॅच कोणती टीम घेऊन जाईल हे पाहावं लागेल. क्षेत्र कोणतंही असो, तुमच्या समोर कष्टाला पर्याय नाही. तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशालाही पर्याय नाही. बॉलर निघालाय. या बेचा चेंडू हाताळलाय. दाबा किती मिळणार आहेत? डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय म्हणजे मॅचची कहाणी. आता 3 बॉल 11ची गरज. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव संघ या मॅच मध्ये आता 2 षटकार खेचावे लागतील. 2 षटकार नाही खेचले तर 3 चौकार तरी खेचावे लागतील. या बॅटचा चेंडू बॅट लिलिंग एज. बॅटर गॉन. विकेटचं पतन. या मॅच मध्ये पाहिलं तर डीके स्पोर्ट्स पाटील आबाड संघ कमबॅक करतोय. वा. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनामध्ये जिंकण्याची आशा असावी. आत्मा नशीब बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ या टीमची बदलली आहे. वेळ बदलण्यासाठी मेहनत चालू होती. पलकावरती धावा 21 तुम्हाला पाहायला मिळतात. येणारे बॉल 2 आहेत. 11 रन करायचे आहेत. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सतीश पुढचा बॉल घेऊन तयार.
आणखीन एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. एकच रन. आता एका बॉलमध्ये 10 धाबा करायचे आहेत रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव टीमला. विकेट स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. 32 धाबा 18 मध्ये थांबवल्यात. आम्ही अमित दादाची चर्चा केली. 3 ओव्हरमध्ये 32 धाबा देखील थांबू शकतात. बॉलिंग लाईनअप चांगला आहे. त्या थांबवण्याची कामगिरी केली आणि त्या थांबल्या देखील. अखेरीस DK स्पोर्ट्स पाटील आबाड संघ या मॅच मध्ये विजय मिळवतोय. हार्ड लक बॅड लक. हरकत नाहीये. 1 मध्ये 9ची गरज. या मॅचचा चेंडू हवेमध्ये खेळलाय. कॅच पकडली जाईल. अखेरीस या मॅच मध्ये DK स्पोर्ट्स पाटील आबाड संघ विजय मिळवतोय. रेणुका देवी स्पोर्ट्स काळगाव संघ हार्ड लक बॅड लक. तुमचाही खेळ चांगला राहिला. तुमचाही प्रयत्न खूप आम्ही पाहिला या मॅच साठी. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया DK स्पोर्ट्स या टीमला. आणि आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय ऋषी पाटीलला. ऋषी पाटील यायचंय मॅन ऑफ द मॅच आपलं घेऊन जा. सन्माननीय आदरणीय संदीपजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून सनग्लासेस गॉगल सध्या मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याचबरोबर मालदन टीम आणि DK स्पोर्ट्स